सकाळ सकाळ उठून पहिलं तर मी हे ड्रायफ्रूट्स खाऊन घेतले. आता हे खाऊन सुद्धा माझी तब्येतच वाढत नाहीये. तर हे खाऊन नंतरच मी बाकीच्या कामांना सुरुवात केली. तर इथे थोडी रात्रीची भांडी होती, ती भांडी घासून घेतली आणि त्यानंतर आज मला चहा पिऊ वाटला होता. तर मी माझ्यासाठी चहा करून घेतला. चहासोबत आज बिस्किट पण होतं, तर म्हटलं आता चहा पण पिऊन घेते आणि बिस्किट पण खाऊन घेते. हा मनी प्लांट पण लावलेला आता जवळपास 2-2.5 महिने होत आले आणि त्यातलं मला आज पाणी पण चेंज करायचं होतं. तर पाहू शकता 2 महिन्यात खूप सुंदर हा मनी प्लांट फुटला होता. आणि त्यानंतर तुम्ही हा माझा पंखा तर पाहतच असताना इतर व्हिडिओमध्ये पण. आता हा पुसायला माझा काही इथे हातच पुरत नाही, तर पाहू आता कधी मुहूर्त लागतोय ते. जी पिंड मी महाशिवरात्रीला घेऊन आले होते, तर ती पिंड मला माझ्या नणंदबाईने सांगितलं की ती देवघरात ठेवू नको, म्हणून मी ती जशी आणली तशीच परत ठेवून दिली. त्यानंतर अंघोळ करून इथे मी देवपूजा करून घेतली. आज मिस्टर घरी नसल्यामुळे आज मीच पूजा करून घेतली होती, कारण इतर वेळेस तर तेच करत असतात, त्यांनाच मी देवपूजा करायला सांगत असते. आता ते गेल्यावर ते ऑर्डरला, म्हणून म्हटलं आज मीच करून घेते. हा जो देवघरात नवनाथांचा फोटो आहे ना, तो पण हे मडीवरूनच घेऊन आले होते आणि हा फोटो पण मला माझ्या नंदेने देवघरात ठेवायला नव्हता सांगितला. देवपूजा करून झाल्यानंतर कालचे आणि आजचे 2 दिवसाचे कपडे तसेच राहिले होते. पहिले तर मी हे कपडे धुवून घेतले आणि त्यानंतर मनी प्लांटचं पाणी पण मी चेंज करून घेतलं. तर पाहू शकता याला एवढ्या मुळ्या फुटल्या होत्या की हे काचेच्या बाटलीतून बाहेर पण काढता येत नव्हतं. याचं पाणी मी 7 ते 8 दिवसानंतरच चेंज करत असते. तर पाहू शकता पाणी चेंज करून झाल्यानंतर त्याला मी असं काही खिडकीत ठेवून देते. खिडकीत ठेवल्यानंतर त्याला सूर्यप्रकाश पण एकदम चांगला मिळतो. त्यानंतर मला अजून काही प्लांट पाहिजे होते, जे की मला घरामध्ये ठेवायचे होते. तर इथे मी मिशोवरूनच हे प्लांट ऑर्डर करणार होते. खूप सुंदर वेगवेगळे आणि एकदम कमी प्राईजमध्ये इथे प्लांट होते. आता माझ्याकडे मनी प्लांट तर होताच, म्हणून मी जरा वेगळेच प्लांट पाहत होते. पहिलं तर मी याचा रिझल्ट पाहिला आणि रिझल्ट पण त्याचा खूप सुंदर आलेला होता. बऱ्याच जणांनी हे प्लांट ऑर्डर केलेले होते. त्यानंतर फायनली मला हे एक आवडलं आणि हेच मी ऑर्डर करणार होते आणि केलं पण. जसं की हे मला घरात पण लावल्यावर खूप सुंदर दिसणार होतं. याचा पण रिझल्ट खूप सुंदर आलेला होता. आता याचा रिझल्ट पाहूनच पहिलं तर मी लगेच याची ऑर्डर टाकून दिली आणि हे पण मला फक्त आणि फक्त 100 रुपयामध्येच भेटलं होतं. तर पाहू शकता याचा रिझल्ट पण खूप सुंदर आलेला होता. अजून काही मी अशाच बरेच डेकोरेशनसाठी वस्तू पाहत होते.